सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 27 डिसेंबर 2025 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. जिल्हा वार्षिक योजनेची कामे तात्काळ पूर्ण करून निधी खर्च करावा. पालकमंत्री शंभूराज देसाई. जिल्हा वार्षिक योजनेच्या मंजूर निधीतील कामे सर्व यंत्रणेने लवकरात लवकर पूर्ण करून तात्काळ निधी खर्च करावा. विकास कामे वेळेत पूर्ण न झाल्यास व निधी खर्च न झाल्यास संबंधित यंत्रणेच्या प्रमुखावर जबाबदारी निश्चित करावी, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाईंनी केल्या. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात 25 कोटींचा टेंडर घोटाळा. संगमताने 50 लाख रुपयांचा मलिदा लाटल्याची चर्चा. रोखीने 2.5% सुरक्षा ठेव भरणे आवश्यक असताना भरण्याची गरज नाही असे कोणत्या तरी मीटिंग मध्ये मान्यता घेतली असे दाखवले आहे. जर अशी रोखीची सुरक्षा ठेव कार्यादेश देण्यापूर्वी घेणार नव्हता तर तसं टेंडरच्या अटी व शर्तीमध्ये का लिहिले नाही? ज्यादा कॉन्ट्रॅक्टर टेंडर भरतील आणि ते मॅनेज करायला अवघड जाईल म्हणून ही चाल खेळली का? निव्वळ त्याच्यासाठी सुरक्षा ठेव अट रद्द केली नाही तर त्या कॉन्ट्रॅक्टला साधारण 25 कोटींची कामे दिलेली आहेत. त्याचे 2% प्रमाणे 50 लाख रुपयांचा मलिदा त्यांनी लाटलेला आहे अशी चर्चा सुरू आहे. आता यात कोण कोण वरिष्ठ अधिकारी भागीदार आहे ते यांची सखोल चौकशी केल्यानंतरच समजून येणार आहे. ऊस नियंत्रण कायद्याचे उल्लंघन, थकीत बिले न दिल्यास आंदोलनाचा इशारा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची उजवेले जाणीवपूर्वक थकवण्यात येत असून हा प्रकार ऊस नियंत्रण कायदा 1966 चे सरळ उल्लंघन असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. या संदर्भात संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी सातारा यांना निवेदन देण्यात आले आहे. अंगापूर वंदन तालुका सातारा येथे 8वीतील मुलीची गळफास घेऊन आत्महत्या. अंगापूर वंदन तालुका सातारा येथील दुर्वा विभवतनचे वय 14 या शाळकरी मुलीने घराच्या गोट्यात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दुर्वा 8वीच्या वर्गात शिकत होती. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. ही घटना बुधवार दिनांक 24 डिसेंबर रोजी दुपारी घडली आहे. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. नायलॉन मांजा वापरणाऱ्यास 50,000चा तर नायलॉन मांजा विकणाऱ्यास 2.5 लाखांचा दंड. पतंग उडवण्यासाठी लाण्यात दोऱ्याचा वापर गेल्या काही वर्षात वाढला असून त्यामुळे अनेक अपघात घडल्याचे समोर आले आहे. नायलॉन मांजामुळे अनेकांच्या गळी देखील चिरल्याच्या घटना घडत आहेत. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत महत्वाचा निर्णय दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्राणघातक नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर 2.5 लाख आणि वापरणाऱ्यांवर 50,000 रुपये दंड ठोठावण्याचा आदेश दिला आहे. पाटण तालुक्यातील मांगडेवाडी जयंती दरम्यान तारा वाघिणीचा मुक्त संचार. सह्याद्री प्रकल्पात सोडण्यात आलेला तारा वाघिणीचा पाटण तालुक्यातील मांगडेवाडी ते जयंती परिसरात मुक्त संचार सोडायचे स्पष्ट झाले आहे. पाटण तालुक्यातील मांगडेवाडीतून बुधवारी सकाळी 7च्या सुमारास मुक्कामी बस निघत असताना रस्त्यालगत वाघिणीचे दर्शन झाले. बस चालक संदीप जाधव यांनी प्रवाशांना सावध करत बस थांबवली. यावेळी काही प्रवाशांनी वाघिणीचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरणही केले. ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे 4 महिन्यांपासून मानधन रखडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ. सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत ऑनलाईन सेवा सांभाळणाऱ्या संगणक परिचालकांचे मानधन मागील 4 महिन्यांपासून रखडले आहे. नियमित काम करूनही वेळेवर मानधन मिळत नसल्याने त्यांना आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. सातारकरांवर 8 दिवस जलसंकट. सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास योजनेच्या मुख्य जलवाहिनीला 2 ते 3 ठिकाणी गळती लागली आहे. ही गळती काढण्यासाठी पालिकेला आठवड्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे 26 डिसेंबर ते 2 जानेवारी 2026 या कालावधीत कास योजनेत सकाळ व सायंकाळ सत्रातली पाणी पुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी विनोद जळक यांनी दिली. महाबळेश्वर येथील आंबेनळी घाटात 100 फूट खोल दरीत कार कोसळली, 5 जण जखमी. अमरावती येथून किल्ले प्रतापगड पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची टाटा नेक्सन कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने तिथे आंबेनळी घाटात 100 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 2 जण गंभीर तर 3 जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एक लहान मुलाचा समावेश असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा अपघात गुरुवार दिनांक 25 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास झाला. पसरणी तालुका वाई येथे वृद्धेला मारहाण करत लुटले, 50,000 रोख व सोन्याचे दागिने लंपास. पसरणी तालुका वाई येथे गुरुवारी पहाटे 3च्या सुमारास बंगल्यात एकट्या राहणाऱ्या वृद्ध महिलेस मारहाण करत तिच्या अंगावरील कपाटातील सुमारे 50,000 रोख व सोन्याचे दागिने चोरांनी लंपास केले. शांताबाई किसन महांगडे यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.